वळूयात पुढच्या मोठ्या बातमीकडे। आमदार रवी राणांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। बडनेराच्या या कार्यालयाची त्यांची तोडफोड करण्यात आली आहे। बडनेरा येथे त्यांचं कार्यालय आहे। बडनेराच्या त्यांच्या या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे। आमदार रवी राणांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। त्याच संदर्भात प्रशांत कांबळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अमरावतीहून। प्रशांत, काय माहिती आहे, काय सांगाल याच्याबद्दल? नेहाल, नुकतंच काही दिवसापूर्वी आमदार रवी राणा यांनी खासदार अडसुडांच्या बाबतीमध्ये वक्तव्य केलं होतं की खासदार अडसुडांनी जर जिल्ह्यामध्ये खासदार असताना एक जरी काम केलं असेल तर त्यांनी दाखवून द्यावं आणि दाखवल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल। आणि खऱ्या अर्थानं राजापेठ जो पूल बांधण्यात आलेला होता या उद्घाटनावरूनच हा वाद निर्माण झाला होता आणि खासदार अडसुडांचं आणि आमदार रवी राणांचं शाब्दिक चकमक झाली होती। त्यावरून आज जे आहे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणांचा यांचा जो मतदारसंघ आहे भातकुली विधानसभा मतदारसंघ त्यामध्ये जो बडनेरा येतो त्या बडनेरात इथलं कार्यालय जे आहे त्या कार्यालय। प्रशांत, मी तुम्हाला थोडा वेळ थांबवते। आमदार रवी राणा आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? तुमच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे, तुमचा कोणावर संशय आहे? काय आनंदराव अडसूड जे आहे त्यांना ऑलरेडी साताऱ्याचे ते प्रॉपर आहे आणि साताऱ्याहून येऊन मुंबईवरनं येऊन इथे अमरावती लोकसभा लढले आणि जिवटापुढे लोकसभेमध्ये जो त्यांचा पराभव होता जे बचावले नवनीत राणा ज्या लोकसभेच्या उमेदवार होत्या त्याच्यामध्ये जो त्यांचा पराभव मोदीच्या कृपेने जे ते निवडून आले आणि त्यांचा पराभव होता जे बचावले त्याच्या अनेक वर्षांहून आमच्या खटपटी त्यांच्या मनामध्ये आमच्याविषयी खूप राग होता। आणि आता 2 दिवसाआधी जे उद्घाटन झालं एका पुलाचं त्या पुलाच्या उद्घाटनामध्ये अनेक लोकांचे बडनेरा मतदारसंघामध्ये पूल असल्यामुळं गेल्या 9-10 वर्षापासून त्या पुलाचं काम चालू आहे जे 2 वर्षामध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे होतं आणि 10 वर्षामध्ये कम्प्लीट झाल्यानंतर 6 महिन्यापासून त्याच्या उद्घाटनासाठी प्रतीक्षेत होता तो पूल आणि त्या प्रतीक्षेत पूल असल्यामुळं अनेक लोकांचे ऍक्सिडेंट होत होते आणि त्या पुलाचं काल रहदारी चालू केली 2 दिवसाआधी मी त्या रागातून आणि लोकांना जो त्रास होते तो आवश्यक नाही आहे पण एखाद्या पुलासाठी उद्घाटनासाठी वेळ द्यायला तयार नाही येते आणि वेळ न दिल्यामुळं लोकांचे जे ऍक्सिडेंट झाले आणि लोकांच्या उपस्थितीमध्ये त्याची राहदारी चालू झाली याच्यावरून या द्वेषाच्या भावनातून त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं। आमच्या ऑफिसमधल्या काही महिलांना मारले, काही ऑफिसमध्ये कोणी नसताना अशा प्रकारचं हमला करून अशा प्रकारची दादागिरी करून एक बाहेरचा व्यक्ती जो अमरावतीमध्ये येऊन लोकसभा लढते आणि इथल्या शिवसैनिकांना शिवा देते, इथल्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना शिवा देते, इथल्या अनेक जे इथे समाजसेवक लोक आहेत त्यांना शिवीगाळ करते, अशा प्रकारचा एक या अमरावती जिल्ह्याचा आनंदराव अडसूड जो खासदार आहे तो अपयशी खासदार आहे आणि अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी श्राप आणि अपयशी असल्यामुळं कुठे ना कुठे या जिल्ह्याचा 25 वर्ष हा जिल्हा मागे गेलेला आहे। असा खासदार निवडून दिल्यामुळं दुसऱ्यांदा निवडून दिल्यामुळं कुठे ना कुठे या अमरावतीच्या शेतकऱ्यांचं संपूर्ण जनतेचा आणि जिल्ह्याचा खूप मोठा विकास हा थांबला गेलेला आहे। म्हणून कुठे ना कुठे जनता त्यांच्या प्रती जी जनतेची भावना आहे जनता त्यांना स्वीकारलं, जनतेने त्या पद्धतीनं त्यांच्याकडे 1-1 वर्ष ते अमरावतीमध्ये राहत नाही, 6-6 महिने राहत नाही, त्यामुळे जनतेचा संपर्क त्यांचा तुटलेला आहे आणि अशा खासदारांनी अशा प्रकारचं कृत्य करणं एका लोकप्रतिच्या ऑफिसवर कृत्य करणं हे कुठेतरी अमरावती आणि विदर्भाची संस्कृती नाही आहे आणि अशा पद्धतीने करून खऱ्या अर्थानं त्यांनी आपलं जे अपयश आहे ते दाखवून दिलेलं आहे। त्याचा मी पूर्ण जाहीर निषेध करतो। अमरावतीची जनता सुद्धा निषेध करत आहे आणि अमरावतीमध्ये तणावाचं वातावरण झालेलं आहे। स्वाभिमानचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहे। याचा परिणाम पूर्ण त्या आनंदराव अडसूड जबाबदार राहणार आहे हे सुद्धा त्यांना मी सांगतो। नक्कीच धन्यवाद राणाजी तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। प्रशांत, तुमच्याकडनं ही वेळोवेळी आपण या विषयामधली माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद।